आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फिरली का बुद्धी लगेच? आलं ते थेट बहिणीच्या गोठ्यात. तर कुकुल्या बाळावानी तिचा पदर धरून ताई 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 ते करणार तुम्ही. अगं बाई जरा हळू बोल की. इथं घरात काय अवदसा घडली ते माहिती का तुला? माहितीये मला. कामिनीने समध्या घराबरोबर वंटा फिरवलाय. तुला कसं माहित? हो आत्ताच तर ऐकलं की. हुशार आहेस. हुशार तर आहेच मी. त्याच हुशारीचा फायदा करून घेऊन यात आपला कसा फायदा होईल ते बघूया. हीच संधी आहे. कामिनी आंधळेपणानं दळायला लागलीये. तुम्ही कुत्र होऊन पीठ खायचं. काय बोलतीस तू? तर जिबाला काय हाड? अहो ते हाड हाड मध्ये अडकू नका हो. आता याचा समजायचा फायदा कसा करून घ्यायचा त्याचा विचार करा. कामिने उठ आधी. अगं थांबव हे सगळं. हे बघ वाईटाचा शेवट कायम वाईटच होतो. खरंय तुझं. वाईटच होणार पण अक्षराचं. आणि तू मला काही शिकवायच्या फंदात पडू नकोस. अगं पोरगी आहेस की हैवान? तुला काय म्हणायचं ते म्हण. पर तू बी मला एक सांग. तू इतकं चांगलं वागत आलीस घरच्यांसाठी. काय मिळालं ग तुला? हा केरसुणीची जागा आहे तुझी घरात. घर स्वच्छ करायला जाते आणि स्वतः खोपडा धरून बसती. आली मला शानपणा शिकवायला. या घरानं मला काय दिलंय ना ते तुला नाही कळणार. तुझा बाप गेला ना तेव्हा आधार दिला या घरानं मला. वय पण म्हणून किती अजून आधार घेऊनच जगत राहणार आहेस? जरा तरी माझा विचार करायचास. तुझा विचार केला ना म्हणून आज पातूर ताट मानेने जगत आले या घरात. म्हातारपणात तीच मान लडखडायला लागेल ना तेव्हा नाही येणारे कोणी सावरायला. त्यासाठी पैसा पाहिजे आणि तो माझ्या हातात येणार आहे. आणि जोपर्यंत माझी समधी स्वप्न पूर्ण होत नाहीत ना तोवर मी त्याचा पाठलाग सोडणार नाही. आणि तू बी हा येडेपणा सोडून दे आई. माझी साथ दे तू. कठीण आहे तुझं. मी तुला समजवाया आले तर तू मलाच गोवाया निघालीस यात. तुझ्या पुढे डोसकं पडून मी काही उपयोग नाही. कर तुला काय करायचंय ती. बाई 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 कामिनी. अगं काय ऐकतोय आम्ही? काय बघतोय? चांगलीच हुशार निघालीस की तू. का माझ्या हुशारीचं काय बॅनर पाहिलं काय अष्टविनायक करताना? कामिनी काय बोलायचं तुला? कुठं काय बोलशील काय सांगता येत नाही बघ. कसं आहे कामिनी, ह्यो सूर्यवंशीचा वाडा आहे. इथं मांजरीला पिल्ल झाली तरी त्याची ब्रेकिंग न्यूज होती. आहेस कुठं तू? हा आणि तुझ्या कारनाम्याची चर्चा अख्ख्या कोल्हापुरात आहेच की. लईच धाडस की ग तुझं. वाघीन आहेस वाघीन. मानलं पाहिजे तुला. कोणीतरी ही हिंमत दाखवायलाच हवी होती. त्या अक्षराचा तोरा ठेचायलाच हवा होता. एक नंबर काम केलंस. एका बाजूला वसुंधरा एका बाजूला अक्षरा. मस्त चिमट्यात धरलंस की तू. धाडस दाखवाय चांगलं वाटतं पण त्याचा त्रास होतो. लय बेकार त्रास होतो. पण घाबरू नकोस. तू एकटी समजू नकोस स्वतःला. आम्ही आहे तुझ्या बरोबर. हा 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 कवा बी कशाची बी मदत लागली ना तर आम्हाला सांग. आम्ही हा उगाचचा मस्का नाही मारायचा. आधीच सांगून ठेवते. आणि हे बुजगावणं मला मदत करणार आहे. हट. मला जे करायचंय ना ते मी एकटी करणार आहे. मला कुणाच्या मदतीची गरज नाहीये. आणि तुम्हा दोघांना तर मी चांगलंच ओळखून आहे. कामिनी अगं काय बोलतेस तू हे? हा नाही म्हणजे आज तुला आमची गरज नसेल बी मान्य आहे. पण त्यातनं जर आम्ही तुझी मदत केली तर होणारा तुझा फायदाच आहे ना, तोटा नाही ना. म्हणून म्हणतोय आधीचं सगळं वैर आहे का नाही ते विसरून जा आणि तुझ्या फायद्याचा विचार कर. आता आम्ही सावतावून पुढे येऊन तुला मदतीचा हात पुढे केलाय. नाही म्हणू नकोस.
काय आहे? काय विचारलं मी? काय आहे? हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स नीट बघून घ्या. घ्या. कदाचित त्यांना कळणार नाही, पण याच प्रॉपर्टीसाठी ज्यांनी हा खेळ मांडलाय ना, त्यांचं तरी समाधान होईल. यावर फक्त तुमची सही होणं बाकी आहे. पण त्याआधी मला एक गोष्ट हवी मात्र, आणि ती गोष्ट तुमच्याच भल्याची आहे. तुम्ही कामिनीपासून कायमचं लांब राहायचं. असा डाव टाकायला लागलीस काय? सुंदरला प्रॉपर्टी मिळणार, पर तो सुंदरच मला मिळाला नाही तर माझा पुरा प्लॅनच मातीत जाईल की. वा अक्षरा, थेट तिरक्या चालीचा उंटच बाहेर काढलास की. पर मी बी कामिनी हाय. सुंदर हातातनं निसटून चालणार नाही. तो आपल्या बाजूनं असेल तर प्रॉपर्टी तर कवा बी मिळवता येईल. पेपर्स नीट बघा आणि मी काय सांगितलं ना त्याचा विचार करा. मला तुझी अट मान्य आहे. सुंदरला जर त्याचा समज परत मिळणार असेल ना, तर त्याच्या सुखासाठी मी त्याला सोडायला तयार आहे. त्याच्या सुखातच माझं सुख आहे. मी त्याच्यासाठी काही बी करू शकते. तुम्हाला विचारत होती ना की मी सुंदरसाठी काय करू शकते? मी हे करू शकते. त्याच्या सुखासाठी मी माझं कुठलं बी सुख पणाला लावू शकते. बघ आज मग, आज जसं तू म्हणशील ना तसंच होईल. घेऊन जा सुंदरला पैशाच्या मिजाशीत. उपकार नकोत कोणाचं. मी आमची समधी स्टेट समजा पैसा सवता परत मिळवीन. पर ह्या इथनं कुठं बी जाणार नाही. म्या ह्यांच्या संघ लगीन करणार आहे. लय झालं हिचं. आता मी सहन करणार नाही. आता ही लयच का धावतोच माझा. अहो थांबा ना. कुठे चाललात तुम्ही? तुला काय करायचंय? असं का बोलताय? अरे हा, विसरलंच नव म्या. या घरावर तुझी हुकूमत आहे नव. कोण कुठं जातंय, काय करतंय याच्या समध्या नोंदी तुझ्याकडे कराव्या लागतात नाही? अगदी काय देवाने. अहो तुमची तब्येत बरी नाही म्हणून मी तुम्हाला. तब्येत बरी नव्हती, पण आता चांगलाच डोसक्यात प्रकाश पडलाय माझ्या. वाट सोड माझी. आणि मी काय करतो, कुठं जातो ना, याच्याशी तुझा काय बी संबंध नाही. असा कसा संबंध नाही? बायकोय मी तुमची. तेच तर, एकमेकांशी काय बी संबंध नाही. सुंदर असं नको बोलू. जरा तरी विचार कर. अरे तुला आठवत बी नाही, तू पर येडा होतस तिच्या प्रेमात. पर संन्यास घ्यायला निघालेलास.
लगीन केलं तर तिच्याशीच करीन, नाहीतर करणारच नाही असं बी म्हणायला होतंस. या असला शानपणा मला शिकवू नकोस तू. तू तुझं बघ काय करायचं ते. आजची रात्र आहे तुझ्याकडे विचार करायला. तू ठरव तुला कोण पाहिजे ते. पर आता काडी मोड होणारच. अरे सुंदर, कसं समजव याला. नाही, हे समजा आईसाहेबांनी सांगितलंच पाहिजे. अक्षरा, नको काळजी करूस, होईल समजणी. हे बघ, जेव्हा घसरणीची वाट असते ना तेव्हा पावलं जपून टाकावी लागतात. आणि तीच वेळ असते एकमेकांची हात घट्ट होण्याची. तू काय बेकाळजी करू नकस. सुंदर तुझा हात कवा भी सोडणार नाही बघ. ऐकतेस नव अक्षरा? अगं, लक्ष कुठं आहे तुझं? हा, कसला विचार करतेस एवढा? हे मला खरंच घटस्फोट नाही देणार ना? आत्या, मी नाही जगू शकत यांच्याशिवाय. असं काही नाही होणार ना? हे बघ, असं काय बी होणार नाही बघ. आणि तो आला की त्याच्याशी बोल की तू. आता कुणाच्या बी बोलण्यानं काय बी फरक पडणार नाही. माझा निर्णय झालाय. आणि कुणी बी किती बी काय बी सांगितलं ना तरी त्यात बदल होणार नाही. अय सुंदर, काय खूळ डोसक्यात घेतलंयस रे तू? हा, आणि हे खूळ जिना तुझ्या डोसक्यात भरवलंय ना, तिच्या आई हाय म्या. मी स्वतः तुला सांगते अरे, कामींवर विश्वास ठेवू नगस. यावर 10 वेळा बोलून झालंय. आणि परत परत तेच ऐकायची माझी इच्छा नाही. अरे वा, अहो ऐका ना, एकदा विचार करा ना तुम्ही काय करताय त्याचा. माझ्या मनात जर असंच भलतं सलतं काही करायचं असलं असतं तर मी आपलं नातं वाचवण्यासाठी इतके प्रयत्न केले असते का? तुला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तू काय बी करू शकतेस. आणि हे नाटक ना त्यासाठीच आहे. तुझे डाव, तुझ्या चाली यात तुलाच माहिती. पण आता म्या त्यात अडकणार नाही. म्या तुला काडीमोड देणारच. माझं ठरलंय, 1 घाव आणि 2 तुकडे. अरे काय बोलतोय आज? आत्या, शरू तुम्ही तरी काहीतरी बोला ना प्लीज. देवाच्या काठीला आवाज नसतो ताई. आपण जे करतो ना तेच फिरून आपल्याकडे परत येत. तू जे मला दिलंस आज तेच तुझ्या वाट्याला आलंय. हे तुम्हा दोघी बहिणीमध्ये नाटकं ना बास झाली आता. तुमचा का माझ्यावर विश्वास बसत नाहीये? खरं काय ते एकदा ऐकून तरी घ्या. मला तुझं काय बी ऐकायचं नाही. याच्यावर सही कर आणि मोकळं कर. अरे सुंदर, काही झालं तरी मी तुम्हाला डिवोर्स देणार नाहीये. तू दे नाहीतर नको देऊस. मी उद्या देवाच्या साक्षीनं कामिनी संग लगीन करणार आहे. आज ही शैकट त्या अक्षराला जी जागा दाखवतोच. सुंदर, सुंदर, अरे काय चाललंय तुझं? काय करायला लागलास तू? मी हो निर्णय तुमच्या घराच्या भल्यासाठीच घेतला आहे. असं एवढा मोठा झालास तू? आता तुझे निर्णय तू घेणार आहेस? सुंदर, तू काय करतोयस ना तेच तुला कळना झालंय. त्या अक्षरानं तिचा जीव पणाला लावून तुझे प्राण वाचवले आणि तू तिला नुसतं अक्षरा अक्षरा अक्षरा. समध्या घराला खूळ लागलंय. तिच्या नाटकाला का बळी पडायला लागलाय समधे? अरे सुंदर, तुला कळतंय का तू काय करतोयस ते? हे बघ, तुला अपघात झालाय ना म्हणून तुला नीट काही कळना झालंय.
पण कुणाच्या तरी नादाला लागून असं वाहावत जाऊ नको. या घरात तुझी काळजी घेणारे लोक आहेत, त्यांचा विचार कर. सुंदर, तुला यो निर्णय ताबडतोब मागं घेतलाच पाहिजे. नाही मागं घेणार तो निर्णय. त्याचं काय बी चुकत नाही ताई. शिवंता, तूच मला सांग काय चुकतंय त्याचं. अगं त्याचं आयुष्य त्याला सुखानं जगायचा अधिकार हा आहे का नाही मला तूच सांग. मान्य आहे मला, त्याला आधीचं काय आठवत नाही, पण आता पुढ्यात जे दिसतंय त्याचा विचार करतोयच की त्यो. नाहीतर काय, लहानपणापासूनच समद्यांनी दगड ठरवलाय त्याला, म्हणूनच अक्षरासारखीच फावतोय. नाहीतर काय, भजाचं पीठ लाडवाला आणि नंदी म्हणतात गाडवाला. काय चूक आहे सुंदरची त्याच्यात? वहिनी, या घरात काय चाललंय ना आम्हासनी काय बी कळना झालंय बघा. या घरासाठी झटणारं तिथं तुरुंगात पडल्यात आणि या कालच्या 2 पुरी आमच्या डोसक्यावर मिरा वाटतात. सुंदरनं जर तू विचार केला असेल तर त्याच्यात काय बी चुकलेलं नाही. बास. सुंदरचं ओझं ठेवून तुम्ही आपापली पार्टी जड करायला लागलायत. पर का, कशा पायी ते तुम्हाला कळायला पाहिजे ना. पण तुम्ही तर डोळ्यांवर पट्टी बांधलीये ना. अक्षराचं दुटप्पी वागणं तुम्हाला दिसत नाहीये, तिचा स्वार्थ कळत नाहीये. स्वार्थी ती नाही, तू आहेस. घर पोखराया निघाली आहेस. लाज कशी वाटत नाही ग तुला असं वागताना. बरं, अक्षरा करत होती ना तेच बरोबर होतं. तुझ्यासारख्या घर घुशीला या घरात थारा नाही. चल निघ ना. नीट बोला तिच्याशी, ती या घरची होणारी सून आहे. त्या अक्षरानं तुम्हाला अशी भूल घातली आहे की तुम्हाला आपली माणसं खोटी आणि ती अक्षराच खरी वाटायला लागली आहे. पण नाही, आता लय झालं तिचं. आणि मला चांगलंच कळलं आहे की कोण माणसं आपली आहेत आणि कोण माणसं परकी आहेत ते. अरे सुंदर, असं काय करतोस तू? अरे तिची बी काही चूक नाही रे ह्यात. तुला सांगतो, भाऊजी गेल्यानंतर आज तागायत सगळ्या गोष्टी नेटानं केल्या तिनं. सगळ्यासनी चांगली वागणूक दिली आज तागायत. पण त्यांच्या संकट आम्ही बिरागत आठवलं या घरासाठी. नाही, वहिनीसनी जाण आहे त्याची, पण त्या अक्षराला जाण आहे का? वहिनींच्या जीवावर हे घर चालतं हे नेमकं हेरला तिनं. अरे आधी वहिनीसनी फशी पाडले आणि या समत्यात आमचा बळी दिला. भाऊजी तुम्ही, अहो त्यासनी कशाला बोलताय तुम्ही? हा, त्यासनी का बोलताय? आता तुम्ही ठरवा, तुम्हासनी आपल्या माणसासंग उभं राहायचं आहे की त्या अक्षराच्या जाळ्यात फसायचं आहे. माझा निर्णय पक्का झालाय. आता त्या अक्षराचा हिशोब म्या चुकता करणार. सुट्टी नाही. आईला सन्मान द्यायचा, असं मैत्री जीवापाड जपायचा. हा असं नव्हतं आमचा सुंदर. जा ना आरशात बघ स्वतःला आणि ह्यो काढ मुखवटा. अजून पण सांगतो वेळ गेले नाही, ऐक माझं जरा. पास करा.
भास्कर, मला तुझं काय बी ऐकून घ्यायचं नाही. सुंदर, तुमचं एक लग्न झालं असताना परत दुसरं लग्न तुम्ही कसं काय करू शकता? त्याचं काय गुरुजी, माझं आयुष्य लय गुंतागुंती झालंय बघा. म्हणून मला आता समधी नाती नव्यानं बांधायची आहेत. माझी स्मृती गेली आहे, त्यामुळे मला जुनं काय बी आठवत नाही. आणि ते आठवत बसण्यात मला माझं आयुष्य वाया घालवायचं नाही आहे. मला आता माझं आयुष्य नव्यानं सुरुवात करायचं आहे. माझी गोष्ट माझ्या स्वतःच्या लक्षात राहिली पाहिजे असं काहीतरी करायचं आहे. कुणी बी सांगतंय म्हणून ते ऐकून त्यावर माझं आयुष्य घालवायचं नाही. त्यामुळे होणारा त्रास बी नको आणि त्या आठवणी बी नको. आणि कसं आहे, कुठलं बी नातं कागदोपत्री चालत नसतंय. त्या नात्यामध्ये विश्वास महत्वाचा असतोय. आणि तो विश्वास फक्त आता कामिनीवर आहे. आणि या घडीला तीच माझी बायको होणार. सुंदर, समद चुकीचं करत आहेच बघ. समद उलट वागतोयस. अरे ज्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्यांच्यावर अविश्वास दाखवतोयस. आणि जी मुलगी समद्यांना फसवत आली आयुष्यभर तिच्यावर विश्वास टाकतोयस. हे बघ, तिनं जाळं टाकलंय तुझ्या पुढं आणि तू त्या जाळ्यात अडकत चाललायस. अडकलो होतो, पण त्या समद्यातनं कामिनीनं मला प्रेमानं सावरलं आणि बाहेर काढलं. उगा पोटच्या पुढे नाव ठेवू नका. त्या अक्षराचं गुणगान गाता नव्ह तुम्ही, मग जरा डोळे उघडे ठेवून नीट बघा. तिनं स्वतःच्या बहिणीची काय अवस्था करून ठेवली आहे ती. आणि तुम्ही सूर्यवंशी आहात ना, मग आपल्याच घरातल्या माणसांनी तुम्ही दोष देणार आहात का? बंद करा आणि स्वतःच्या पोरीला आशीर्वाद द्या, उपकार होतील. नको रे बाबा, कशाला पाहिजे तुला ते बिलामत? आशीर्वादाच्या नावाखाली हाय देतील त्या. कामिनीला काय आशीर्वादच हवाय ना, तर मी आहे की त्याच्यासाठी खमकी. सुंदर, हे इथं जे काय बी चालू आहे ना ते लय वंगाळ आहे बघ. हे चांगलं नाही, लय वंगाळ आहे. हे काय ठीक नाही. ना 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 ना. अक्षरा, तुझ्या गळ्यातला हा दागिना जर तुला टिकवून ठेवायचा असेल ना, तर लवकरात लवकर मी दिलेल्या अटी मान्य कर. तसा तुझ्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये. डोकं शाबूत आहे ना व तुझं? हा, हे बघ, असा दुसऱ्याचा संसार मोडून स्वतःचा संसार धड होत नाही. कामिने, ऐक माझं, हे असलं पाप पदरात पाडून घेऊ नगस. यानं तुझं काय बी भलं होणार नाही. हे काय? हे कोणी दिलं तुला? हा, हे कोणी दिलं तुला? कामिने, कुणी दिलं म्हणलं? आई, काय झालं एवढं ओरडायला? हा, माझ्यासाठीच ठेवलं होतं ना. आणि तसं बी आईच्या सगळ्या दागिन्यांवर पोरीचाच तर हक्क असतो. आणि आता माझ्या हक्काचं मी समद मिळवणार आहे. आणि तुला काय याचा उपयोग आहे? आता मला उपयोग आहे तर मीच वापरलं पाहिजे ना, म्हणून घालून बघितलं. बरं झालं आलीस. कसं दिसते सांग? भारी दिसतंय ना? कामिने, ही साधी सुधी गोष्ट नाही, पवित्र दागिना आहे यो. आणि याचं पावित्र्य राखणं तुला उभ्या आयुष्यात जमणार नाही. काढते. आई, आई आहेस ना व? मग स्वतःच्या लेकीच्या लग्नात शुभ बोल. आणि नाही झेपलं मला संसाराचं ओझं
तर तू कशालायस? तू शिकवशील ना. आणि मला अक्षरापेक्षा चांगली बायको व्हायचंय, त्यामुळे स्वतःच्या लेकीला चांगला आशीर्वाद दे. नाही जमणार. तुझ्यासारख्या कैदासिनीची साथ द्यायला नाही जमणार मला. आई, मी एकुलती एक पोरगी आहे ना ग तुझी. मग स्वतःची पोरगी सुखी राहावं असं नाही वाटत का तुला? असं स्वतःच्या लेकीला एकटं टाकायला आनंद मिळतोय का तुला? आणि तूच बघ ना, आता माझं माहेर सासर समजा एकच आहे. मग तू असं माझ्या समोर आली तर तुला मी दुर्लक्षित कसं करणार? जरा तरी विचार कर माझा. कामिने, तू जी काही ही नाटकं चालवली आहेस ना, त्याची शिक्षा नक्की मिळेल बघ तुला. हे बघ, नको करू हे लगीन. आई अंबाबाईचा शाप लागल तुला. असं होईल? आता सूर्यवंशींच्या सुनेला कुणाची बी हाय लागणार नाही. सुंदर, मला आज बी तो दिस लख्ख आठवतो, ज्या दिवशी तुझा जन्म झाला. तुला हातात घेतलं आणि असं वाटलं का लाख मोलाचा दागिना मिळाला आहे. त्या दिवसापासून घराचं गोकुळ झालं. त्याची मुकल्या पावलांनी तुझं घरभर चालणं बागडणं. तू मला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारलीस आणि वाटलं जगण्याचं सोनं झालं. मला जणू अनमोल दागिना दिलास तू. तू बालवाडीत जायला लागलास ना, तो तुझा शाळेचा पहिला दिवस अजून आठवतो मला. रडून रडून अखंड शाळा डोक्यावर घेतली होतीस. समत्यांनी समजावलं तुला, बाईंनी, मुलं सांभाळणाऱ्या मावशींनी, मुख्याध्यापिका बी आल्या. पण तू कुणाचंच ऐक ना. तुझं रडणं तवाच थांबलं जेव्हा मी तुला समजावलं. पहिल्यापासून माझ्यावर लई विश्वास तुझा. तू सायकल चालवायला शिकला ना, तेव्हा बी मी तुला म्हणलं घाबरू नको, मी हाय. पडलास लागलं ना तरी बी सायकल शिकशील, चालव बिंदास. माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तू पेडल मारलंस आणि भरघाव सायकल चालवायला शिकलास. पुढं बी फक्त माझ्या शब्दाखातर लई गोष्टी केल्यास तू, आणि लई गोष्टी मिळवल्यास मी. सुंदर, हे सारं हरवलं का रे आता? आपल्या या गोड आठवणीतलं तुला काय बी आठवत नाही? निदान माझ्या स्पर्शातला खरेपणा तरी कळतो ना रे? सुंदर, अरे आईची माया कळायला बुद्धीची गरज नसते, ते फक्त काळजातून जाणवतं रे. तुला काहीच जाणवत नाहीये का? आई मुलाला जन्म देते, त्याचं पालन पोषण बी करते, पण त्याचं कधीच ऐकून घेत नाही. मुलगा स्वतःचं मत मांडायला लागला ना की आई त्याला कडेवर उतरून सोडून देते, आणि मुलगा स्वतःचा राहिला नाही